नमस्कार. लाईफ लेसन फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आपल्या आजूबाजूला असं बऱ्याचदा बघतो की दोन सारख्या क्षमतांचे व्यक्ती जेव्हा करिअरच्या क्षेत्रात बाहेर पडतात, तर एक आपल्या प्रगतीपथावर चालत असतो, अगदी एकापाठोमाग एक यश मिळवत असतो, पुढे जात असतो. पण एक व्यक्ती हा थोडा मागे पडून जातो. आणि मग हे असं का होतं? याला नेमकं काय कारण आहे? तर त्या कारणांपैकी एक खूप मोठं कारण म्हणजे आपला माइंडसेट. मग आता माइंडसेट हे कोणत्या प्रकारचे, कसे ते आपण समजून घेऊया. एका रिसर्चमध्ये रिसर्च करत असताना काही प्रोफेसरनी काय केलं, की एका वर्गामध्ये काही मुलं होते. त्यांना काही गणिताची उदाहरणं सोडवायला सांगितले. म्हणजे असं सांगितलं त्यांना, की तुमची आता एक छोटीशी टेस्ट आहे आणि काही गणिताची उदाहरणं त्यांच्यासमोर ठेवली. आता त्या गणिताच्या उदाहरणांमध्ये काही जी होती ती सोपी होती आणि काही होती ती अवघड होती. मग आता यांना बघायचं होतं की हे मुलं कोणते उदाहरणं सोडवण्यासाठी निवडतात. गणिताचे जे उदाहरणं आहे ते त्यांना सांगितलं की तुम्ही निवडायचे, तुम्हाला कोणतं सोडवायचे, कोणते कोणते तुम्हाला सोडवायचे असं. मग काही मुलांनी सोपी निवडली, काही मुलांनी अवघड निवडली आणि काही मुलांनी सोपी आणि अवघड अशी एकामागोमाग दोन्ही पण सोडवायला निवडली. पण त्यांच्यासाठी सगळ्यात शॉकिंग रिझल्ट कोणता होता, तर तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी गणितात सोपी उदाहरणं निवडली होती, ती सगळे विद्यार्थी वर्गातले आपण म्हणतो ना, की एक वर्गामध्ये असं ग्रुप पडलेले असतं, की अच्छा हा हे विद्यार्थी हुशार आहे, हे विद्यार्थी थोडे ॲव्हरेज आहे, हे विद्यार्थी थोडेसे ॲव्हरेजच्या खाली आहे, असं मार्कांहून आपण एक ठरवलेलं असतं. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सोपं गणित निवडले होते सोडवायला, ते सगळे वर्गातले हुशार विद्यार्थी होते आणि बाकीच्यांनी जे निवडले होते ते ॲव्हरेज आणि ॲव्हरेजच्या नंतरचे होते. मग हा रिझल्ट त्यांना खूप शॉकिंग करणारा होता. मग यावर त्यांनी अजून काम करायला सुरुवात केली, की असं का होतंय? मग असं लक्षात आलं, की अजून त्यावर बरेच रिसर्च झाले. मग त्याच्या सगळ्या अभ्यासातून असं कन्क्लूड झालं, की 2 प्रकारचे माइंडसेट असतात. मग कसे? एक म्हणजे असतो आपला फिक्स्ड माइंडसेट आणि एक असतो आपला ग्रोथ माइंडसेट. मग या दोघांमध्ये काय फरक असतो ते आता आपण बघू. जे उदाहरण आपण बघितलं, की गणित कुठले सोडवायला घेतले विद्यार्थ्यांनी, त्याच्यावरूनच आपण समजून घेऊ. तर सगळ्यात पहिलं, आता समजा आपल्या सिस्टीम कशी असते शाळेची किंवा घरातली पण. एखाद्या विद्यार्थ्याला कंटिन्यू एकामागे एक परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले, चांगले ग्रेड मिळाले, तर त्याला एक लेबल लागतं. अच्छा हा हुशार आहे. त्याच्या प्रयत्नांचं कधीच कोणी तारीफ करत नाही, है ना? त्याला कधीच हे दिलं जात नाही, की व्हॅल्यू दिली जात नाही प्रयत्नांना. असं लहानपणापासून बसतं, की हा विद्यार्थी हुशार आहे. मग त्या माइंडमध्ये काय संदेश जातो, की जी बुद्धिमत्ता आहे ना, ती आपली जन्मजात असते. त्या विद्यार्थ्याला पण वाटायला लागतं, की मी जन्मजात हुशार आहे. त्या गोष्टीसाठी त्यांनी प्रयत्न केलेले असतात, पण प्रयत्नांना कधी व्हॅल्यू दिली जात नाही. म्हणून हा असा मेसेज जातो, की जी बुद्धिमत्ता आहे ती आपली जन्मजात असते. त्याला आपण वाढवू पण शकत नाही आणि कमी पण करू शकत नाही. मग जेव्हा या मुलांसमोर असे गणितं आले, तर त्यांनी अवघड गणितं बाजूला केली, सोडवायला घेतले नाही. त्याचं कारण असं, की त्यांचा माइंडसेट हा फिक्स झालेला होता. त्यांना असं वाटलं, की जर मी अवघड गणित सोडवायला घेतलं आणि मला ते जमलं नाही, तर मी हुशार नाही हे सिद्ध होईल. मग मी तर जन्मजात हुशार आहे ना. मग त्यामुळे त्यांनी ते अवघड गणितं सोडवायला नकार दिला. आणि बाकी जे मुलं होते, तर त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येकाला ते जमलेच असं नाहीये, पण कोणी प्रयत्न केला, कोणाला जमले. म्हणजे याचा अर्थ काय, की त्यांच्या मनात असं बसलेलं नव्हतं, की जो ग्रोथ माइंडसेट असतो त्यांच्या मनात असं बसलेलं नसतं, की बुद्धिमत्ता ही जन्मजात आहे. त्यांचा या गोष्टीवर विश्वास असतो, की बुद्धिमत्ता ही आपण बदलू शकतो, प्रयत्नांनी आपण तिला वाढवू शकतो. याच्यावरून हा रिसर्च झालेला आहे. आणि खरंच नुसतं फक्त अशा पद्धतीचा रिसर्च नाही, पण व्यक्ती जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकतो, तेव्हा त्याच्या ज्या ब्रेनमधले न्यूरॉन्स असतात, त्याच्यामध्ये एक वेगळं कनेक्शन फॉर्म होतं. हे सुद्धा प्रॅक्टिकली सिद्ध झालेलं आहे. आता काय होतं, की 2 सारख्या क्षमतांचे व्यक्ती जरी असले, एकाचा माइंडसेट जर फिक्स्ड असला आणि एकाचा माइंडसेट हा ग्रोथ असला, तर जो ग्रोथवाला माइंडसेट आहे तो काय करणार आहे, तो अडकून नाही राहत. तो नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारतो. ज्या गोष्टी त्याला पुढे फेस करायच्या, तो त्यात उडी मारतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. कारण त्याला माहिती असतं, की प्रयत्न करून ही गोष्ट पार केल्या जाऊ शकते. हे फिक्स नाही आहे. मी जरी हरलो, एखादी गोष्ट मी केली आणि मी जरी हरलो, तर याचा अर्थ असा नाही आहे, की मी हुशार नाही आहे, असं होत नाही आहे. प्रयत्न करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष हाच सांगितलेला आहे, की
आणि प्रत्येकामध्ये असं काही नाही की पर्टिक्युलर एका व्यक्तीमध्ये ग्रोथ माइंडसेट असतो आणि एकामध्ये फिक्स, असं नाही आहे. ते सिच्युएशन वाईज चेंज होतं. प्रत्येकामध्ये थोडा हा पण भाग असतो, थोडा हा पण भाग असतो. पण ज्याच्यामध्ये जास्त फिक्स माइंडसेटचा भाग असतो ना, तो खूप मागं पडत जातो. प्रत्येक गोष्ट करताना त्याला हाच विचार येतो की अरे यार, मी तर हुशार आहे ना, मी ही गोष्ट जर करायला घेतली आणि मी जर फेल झाली तर कसं म्हणजे ते लेबल निघून जाईल किंवा ती भीती एक मनात बसलेली असते. त्यामुळे तो व्यक्ती कधीच चॅलेंजेस घेत नाही. आणि जेव्हा हा रिसर्च पुढे सिद्ध झाला आणि पब्लिक समोर आला, तर अशा अनेक लोकांनी सांगितलं की हो, खरंच आहे, आमच्यासोबत पण असं घडलं आहे. मी असा विचार केला की हा विचार करूनच अनेक चॅलेंजेस घ्यायला नाकारलं किंवा ज्या अपॉर्च्युनिटीज होत्या, ग्रोथच्या अपॉर्च्युनिटीज होत्या, त्या नाकारल्या. आणि हा जो रिसर्च ज्यांनी केला, या सगळ्या गोष्टीचे श्रेय डॉक्टर कॅरोल डेक यांना जातं. यांनी हा रिसर्च करून एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी खूप छान पद्धतीने सगळं उदाहरणांसहित सगळं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर कसं काम करायचं हे पण सांगितलं आहे. हा जो माइंडसेट येतो आपल्यामध्ये निर्माण होतो, याच्यामागे खास 2 कारण असतात. एक म्हणजे पालक आणि एक म्हणजे शिक्षक. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडची जी शिक्षण पद्धती आहे, जसं मी पहिलेच सांगितलं की आपल्या वर्गामध्ये असं फिक्स असतं की हां, हे हुशार विद्यार्थी आहे. आणि असं पण असतं ना, तो मॉनिटर असतो हुशार विद्यार्थी, मग त्याला डस्टर फळा साफ करायला किंवा कोणाला काही नेऊन द्यायचं असेल तर त्यालाच पाठवलं जातं, बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही. तर असं खूप बायफर्गेशन केलेलं असतं की हा हुशार आहे, हा ॲव्हरेज आहे, हा लो आहे. त्यामुळे हा माइंडसेट बसत जातो की माझी जी बुद्धिमत्ता आहे ती ही जन्मजात आहे, ती बदलू शकत नाही. मग आपल्याला त्याच्यावर खूप काम करावं लागतं ग्रोथ माइंडसेट आणण्यासाठी. मग ते काम कसं करायचं हे सगळं या पुस्तकात खूप छान दिलेलं आहे. आणि कोणी कोणी केलं पाहिजे, पालकांनी केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, ज्यांना आपल्यामध्ये ग्रोथ घडवून आणायची त्यांनी केलं पाहिजे. बिल गेट्स यांनी सुद्धा हे पुस्तक वाचून याच्यावर खूप छान कमेंट दिलेली आहे, ती इथे मागे छापून दिलेली आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा, खूप छान आहे. खूप जास्त फरक पडेल. आणि ज्यांचा फिक्स्ड माइंडसेट आहे खास करून, त्यांनी जर वाचलं ना, तर त्यांना खूप हेल्प होईल पुढे जाण्यासाठी. नवीन नवीन चॅलेंजेस ते स्वीकारायला लागतील. खूप सुंदर पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचलं पाहिजे. थँक्यू.